छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या भावनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या कारखान्याची ही पंचवार्षिक नसून 10 वार्षिक म्हणजे गेल्या 5 वर्षापूर्वी निवडणूक व्हायला पाहिजे होती, परंतु या ना त्या कारणाने हे इलेक्शन लांबलं आणि आता हे 10 वर्षांनी इलेक्शन होत आहे आणि आमच्या सगळे सभासद आणि श्री छत्रपती बचाव पॅनलचे सगळे उमेदवार ही ह्या निवडणुकीला सामोरे जात आहोत। उमेदवारी आज माघारी घ्यायच्या वेळेस कुठेतरी एक गोंधळ पाहायला मिळाला, काय नक्की काय नाही, खरं तर हा गोंधळ व्हायला नको होता, परंतु लोकशाहीमध्ये आम्ही अगोदरच आपल्या माध्यमातून साऱ्या महाराष्ट्राला सांगितलं होतं की आम्ही ही निवडणूक सभासदांच्या हितासाठी लढणार आहोत, परंतु आज प्रांत ऑफिसला जो प्रकार घडला, आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांकडून मारहाण झाली, याचा खरं तर आम्ही प्रथमतः या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि हे व्हायला नको होते। आणि यामध्ये प्रांत साहेबांची सुद्धा मुकसंमती होते का आमच्या त्या ठिकाणी उमेदवाराला गचंडलं जातंय, त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना तिथं मारलं जातंय, तरी सुद्धा पोलीस प्रशासन ही बघ्याची भूमिका घेत होते आणि ज्यावेळेस आमच्या कार्यकर्त्याने आवाज उठवला की ही बाबा चुकीचं आहे, आम्ही प्रांत साहेबांच्या म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही, म्हणजे ही दादागिरी, ही दडपशाही या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थाने आमचा सभासद खपवून घेणार नाही असाच या ठिकाणी मेसेज गेला। आणि छत्रपती बचाव पॅनलचे उमेदवार अतिशय स्ट्रॉंग असल्यामुळं, चांगल्या पद्धतीने असल्यामुळं, कारखान्याच्या हिताचा निर्णय घेणारे असल्यामुळं, ज्याला प्रपंच कळतो तोच उमेदवार कारखाना चालवू शकतो, अशा पद्धतीचे चांगले उमेदवार असल्यामुळं खरं तर समोरच्या पॅनलची त्या ठिकाणी पायाखालची वाळू घसरली आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी आजपासूनच त्या ठिकाणी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला। या गोष्टीचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि छत्रपतीचे सभासद या गोष्टीला त्या ठिकाणी प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत असं आमचं मत आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली, यामध्ये तालुका अध्यक्ष तेजस्वी पाटील यांनी या निवडणुकीतून आम्हाला एकही जागा न मिळाल्याने आम्ही माघार घेत आहोत अशी भूमिका मांडली। एकंदरीत सद्यस्थितीत सर्वपक्षीय निवडणूक होताना त्यांनी पदाचा त्यांना पाठिंबा दिला, परंतु एकही जागा न दिल्याने त्यांनी माघार घेतली। येणाऱ्या काळात तुमच्याशी काय त्यांचं बोलणं झाले का? नाही, लोकशाहीमध्ये संवाद सतत चालू असतो आणि खरं तर जागा मिळाली नाही म्हणून जागा मिळते म्हणून पाठिंबा देणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आणि त्यांच्या का जागा घेतल्या नाहीत हे आम्हाला काय माहित नाही, हा खरं तर प्रश्न त्यांना विचारला पाहिजे, परंतु सभासदांच्या हितासाठी हे आम्ही निवडणूक लढवतोय। जो कारखाना आर्थिक गर्तेत गेलेला आहे त्यातून बाहेर काढण्याची भूमिका खरं तर आमच्या छत्रपती बचाव पॅनलच्या सगळ्या उमेदवाराची या ठिकाणी आहे आणि या उमेदवाराला आमचे मुरली काका निंबाळकर असतील, करणबाईचे वडील अविनाशदादा गोलप या सगळ्या दिग्गजांचा पाठिंबा या निवडणुकीमध्ये आहे आणि निश्चित आम्ही ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने जिंकू आणि साऱ्या महाराष्ट्राला या ठिकाणी सांगतो की या ठिकाणी जो दादागिरीचा प्रकार झाला या दादागिरीचा मी जाहीर निषेध करतो। काका, तुम्ही मुलाखती अजित पवारांच्या किंवा दत्तात्रय भरणेंच्या उपस्थित दिलेल्या आहेत किंवा तिकडून तुम्ही उपस्थित दिसला आणि आज अचानक तुम्ही ह्या पॅनलकडे नेमकं घडले काय? नेमकं असं घडलेलं आहे की आम्ही सर्व छत्रपतीच्या सभासदांची अशी भावना होती की भारताचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, दत्तात्रय मामा भरणे असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, ही सर्व नेते मंडळी आणि त्यांनी सुरुवातीला जाहीर केलं होतं की हे सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन हा कारखाना वाचवला पाहिजे। त्या मताशी जवळजवळ सर्व सभासदांची सहमती होती, परंतु यादी जाहीर झाल्यानंतर आणि त्या यादीमधील त्यांचे उमेदवार पाहिल्यानंतर आज सकाळपासून प्रचंड असा सभासदांमध्ये उद्रेक झाला आणि हे जे पॅनल आहे हे सभासदांच्या रेट्यामुळे उभा राहिलेलं हे पॅनल आहे। सभासदांना सुद्धा दाखवायचं आहे की आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीयच हे सुद्धा पॅनल आहे, या ठिकाणी ह्या पॅनलला सुद्धा कुठल्याही पक्षाचं लेबल नाही, या ठिकाणी सुद्धा हे सर्व नेत्यांना मानणारेच लोक आहेत, परंतु सभासदांनी आग्रह धरल्यामुळं ह्या सर्व उमेदवारांनी उमेदवार काढून घेऊ नयेत आणि या ठिकाणी आपलं पॅनल उभा करावं आणि सभासद ह्या पॅनलच्या पाठीमागे आहेत, अशा प्रकारची एक संपूर्ण परिसरामध्ये एक सभासदांची भावना आहे। करणचे गोलाप आहेत, काय भूमिका आहे तुमची? जसं काकांनी सांगितलं, सर्वपक्षीय सगळ्यांना विचारात घेऊन हा पॅनल त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे।
सभासदांच्या आग्रहाखातर सगळ्यांनी एकत्रित मिळून हा पॅनल निश्चितप्रमाणे एक स्ट्रॉंग पद्धतीचा पॅनल या ठिकाणी झालेला आहे. इथून पुढं सभासदांचा हिताचा विचार करून, कारखान्याचा हिताचा विचार करून इथून पुढचे पावलं त्या ठिकाणी टाकली जातील. तानाजी बापू, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचे उमेदवार किती आहेत आता रिंगणात आणि कशा प्रकारे तुम्ही उमेदवारी जाहीर करता? आता खरं तर आता त्या ठिकाणी फॉर्मची छाननी चालू आहे. एक अर्ध्या पाऊण तासाने 1 तासाने खरं तर या पत्रकार परिषद आपण बोलावल्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो. तर त्यासाठीच आम्ही थांबलो होतो. एक थोड्या वेळाने आमची यादी तुम्हाला तुमच्या माध्यमातून प्रसिद्ध करू. काय मुद्दे असतील या निवडणुकीत तुमचे? या निवडणुकीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याला प्रथमतः आर्थिक गर्तेतून बाहेर काढणे. कारण आमच्या कारखान्याच्या शेजारी जे इतर कारखाने आहेत ते 500 ते 700 रुपये ज्यादा भाव आमच्या कारखान्यापाशी देतात. आणि हा कारखाना माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली असताना खरं तर या कारखान्यावरती यांचं सातत्याने दुर्लक्ष झालं. आणि जो आमच्या सभासदांचं नुकसान होतं, या सभासदांना न्याय देण्याच्यासाठी, याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी, त्याचं क्रेशिंग जास्तीत जास्त कसं होईल हे पाहण्याच्यासाठी म्हणून ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. आणि केवळ सभासद हितासाठी आणि कामगारांच्या कल्याणासाठी ही निवडणूक आम्ही लढत आहोत. किती विश्वास वाटतोय की कारण पुढं दिग्गज आहेत, तुम्हाला किती विश्वास वाटतोय की तुमचा पॅनल विजय? नाही, पॅनल आमचा 100% विजय होणार. कारण आताच काकांनी सांगितल्याप्रमाणे, भाईंनी सांगितल्याप्रमाणे सभासदामध्ये प्रचंड उद्रेक आहे. कारण हा कारखाना तुमच्याच ताब्यात होता आणि तुम्ही जाहीर सभेमध्ये सांगताय की आमच्या संचालकांनी या कारखान्याचं वाटोळ केलं. वास्तविक पाहता पर्यायाने तुम्ही त्याला जबाबदार आहात. आणि म्हणून हा कारखान्याच्या परिसरामध्ये तमाम 22,000 जे 782 जे सभासद आहे, या सभासदामध्ये प्रचंड उद्रेक आहे. सातत्याने फोन करून ही सगळी मंडळी आम्हाला सांगत होती की तुम्ही तुम्ही पॅनल करा आणि निवडणुकीला सामोरं जा. आम्हाला त्या ठिकाणी निवडणूक लढवायची म्हणून नाही, तर सभासदांच्या आग्रहाखातर ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि या निवडणुकीला सामोरं जात होतो. आमची खात्री आहे, आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड मताने विजयी होऊ. कारखाना अडचणीत आहे, कारखान्यावरती कर्ज किती आहे आणि त्यातनं तुम्ही ते बाहेर कसा काढणार? नाही, कारखान्यावरती आता सुरुवातीलाच आमचं पॅनल निवडून आलं तर प्रथमतः आम्ही याचं थर्ड पार्टी ऑडिट करणार आणि कारखान्याची वस्तुस्थिती, सद्यस्थिती कारखान्याच्या जनरल मिटिंगच्या माध्यमातून सभासदांसमोर मांडणार. आता खरं तर आम्ही अनेक जनरल मिटिंगला सातत्यानं सांगत होतो की कारखान्यावरती कर्जाचा डोंगर झालेला आहे, परंतु याकडे डोळे झाक केली जात होते, दुर्लक्ष केलं जात होतं. पर्यायाने कारखाना आर्थिक गर्तेत गेला. कारखाना शेवटचा श्वास मोजतोय असं म्हटलं तर थोडं वावगं होणार नाही, परंतु त्या पद्धतीने कारखान्याची यांनी अवस्था करून ठेवली. आणि म्हणून हा कारखाना या कर्जातून बाहेर काढण्याच्यासाठी आणि सभासदांना न्याय देण्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार आमच्या श्री छत्रपती बचाव पॅनलच्या माध्यमातून, म्हणून आम्ही नाव सुद्धा त्याला छत्रपती बचाव दिलं. कारण तो आता कारखाना अडचणीत आहे आणि ह्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार. रात्रंदिवस मेहनत करून हा कारखाना या गर्तेतून याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी, पूर्वीचं जे त्याला वैभव होतं ते वैभव प्राप्त करण्यासाठी, सुगीचा दिवस त्याला आणण्यासाठी आणि आमचा सभासद आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी म्हणून आम्ही हा संघर्ष चालू केलेला आहे. तुमच्या पुढची ताकद खरं तर मोठी बघायला गेलं तर 2 एक उपमुख्यमंत्री असतील, एक कॅबिनेट मंत्री असतील, त्यांच्या पुढे लढणं किती जिकिरीचं असं तुम्हाला वाटतं? नाही, जिकिरीचं सभासदांनी निवडणूक हाती घेतल्यानंतर पुढचं कोणतंही आव्हान पेलण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. ठीक.